नमस्कार. प्रियांकाज व्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आजची आपली आषाढ स्पेशल आणखीन एक रेसिपी आहे, ती म्हणजे कोंबडी वड्यांची भाजणी. आता इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ कोणतेही वापरू शकता, कणीसुद्धा वापरू शकता. इथे अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे, पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि 200 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे वापरले नाही तरीसुद्धा चालेल, पण पोह्यांमुळे वडे जास्त मऊ होतात. इथे 2 चमचे जिरे घेतलेला आहे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. इथे 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 6 ते 7 मिरे घेतलेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. याच्यामध्ये तांदूळ आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. तांदूळ हाताला सहन होतील इतके गरम झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. खूप जास्त आपल्याला तांदळाचा रंग बदलेपर्यंत तांदूळ भाजायचे नाही. हे तांदूळ मी व्यवस्थित स्वच्छ कोरड्या कापडाने कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतरच इथे मी भाजायला घेतलेले आहेत. तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता, पण आत्ता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. इथे तांदूळ मध्यम आचेवर मी भाजून घेते आहे. याचा रंग बदलत नाही आहे, फक्त आपल्याला त्याच्यामधलं मॉइश्चर काढायचं आहे. त्याच्यामुळे हे भाजून घ्यायचे आहेत. आता मी एका मोठ्या ताटामध्ये हे तांदूळ काढून घेते आहे. ताटात किंवा परातीमध्ये असं काढून घ्यायचे. याच कढईमध्ये ज्वारीसुद्धा गरम करून घ्यायची आहे. ज्वारी लाह्या फुटेपर्यंत गरम करायची नाही आहे. हाताला सोसेल इतकं गरम झालं की ज्वारीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. ज्वारी इथे भाजून झालेली आहे, तर मी ही सुद्धा काढून घेणार आहे. ही भाजणी अतिशय चविष्ट अशी तयार होते आणि सगळे धान्य असल्यामुळे आपल्याला ही खूप पौष्टिक अशी भाजणी तयार होते. आता याच्यामध्ये डाळ घालून घेते आहे मी. डाळसुद्धा खूप भाजून घ्यायची नाही आहे. हे सगळे जे धान्य घेतलेलं आहे मी, ते सगळं मी व्यवस्थित कोरड्या कापडावर पुसून घेतलेलं आहे, कॉटनच्या कापडावर. छान अशी गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आपण भाजणी करतानाच याच्यामध्ये मसाले पण ॲड करत आहोत, त्याच्यामुळे ही खूपच जास्त खमंग अशी भाजणी तयार होणार आहे. हरभरा डाळसुद्धा मी भाजून घेतलेली आहे. आता उडदाची डाळसुद्धा भाजून घेते. आपल्याला कोणत्याही धान्याचा रंग बदलून घ्यायचा नाही आहे, फक्त भाजून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यातलं जे मॉइश्चरचं प्रमाण आहे हवेमधून आलेलं तेच फक्त आपल्याला काढायचं आहे. आता इथे डाळ भाजून झालेली आहे, काढून घेते मी ताटामध्ये. आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धी वाटी पोहे वापरलेले आहेत. पोहे आत्ता भाजणीमध्ये वापरले नाही तरीसुद्धा चालेल. काही लोक पोहे वापरत नाही भाजणीमध्ये वड्याच्या, पण त्याच्यामुळे वडे छान मऊ व्हायला मदत होते. जरी घातले नाही तरीसुद्धा मऊच होणार आहेत वडे, पण याच्याने छान एक वेगळं टेक्स्चर येतं वड्यांना. आता गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये मी
ओवा, बडीशेप आणि जिरे घातलेले आहेत, ते सुद्धा गरम करून घेते फक्त. अशा प्रकारे मी काढून घेतले. आता इथे धणे, मिरी आणि मेथीदाणेसुद्धा गरम करून घेते. मेथीदाणे भाजायचे नाही, कारण मग त्याच्यातला जो कडवटपणा आहे तो या भाजणीमध्ये उतरतो. त्यामुळे फक्त गरम करून घेते आहे. कढई ऑलरेडी गरम आहे, त्याच्यामध्ये फक्त मी हे गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्या भाजणीचे सगळे जे जिन्नस आहेत ते छान असे भाजून तयार झालेले आहेत. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया आणि दळून आणायचे आहे. हे या भाजणीपासून कोंबडी वडे कसे तयार करायचे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. थँक्यू.